श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। पूर्णवाद की जय। गोरक्ष जालंधर जरपटाश्च अडभंगकानीफमच्छिन्द्राद्यः सौरङ्गिरेवानकबद्रिरसज्ञा भूम्यां बभूर्वो नवनाथसिद्धः गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परमपूजनीय विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेल्या सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे। ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 13। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी त्रिभुवनेशा मच्छकच्छवराहर सिंह वामनवेशा भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्णब्रह्मा सर्वज्ञा हे गुणातीता सकल गुणज्ञा अव्यक्ता व्यक्ता सर्वज्ञा पूर्णब्रह्म अचल सर्वज्ञा बौद्ध कलंकी आदिमूर्ती मागील अध्याय केले कथन श्री जालंधरा हुनी जन्म तपाचुरणी त्रिनंदना संपादिला गुरुत्वी तो समर्थ अत्रिसुत प्रसन्न झाला सद्विद्येत तयावरु ते सकळ दैवत गौरविले पावगे स्कंदी वाहुनी दिव्यमूर्धनी पृथक दैवते स्थानी स्थानी सत्यलोकादी अमरा पाहुनी वैकुंठादी पाहिले। कालच्या अध्यायामध्ये आपण या दोन कथा बघितल्या की जालंधरनाथांचा जन्म आणि कानिफनाथांचा जन्म या दोन नाथांचा काल आपले जन्म झालेला आहे आणि आज ही पुढची कथा सुरू झालेली आहे की बद्रिकाश्रमात कानिफनाथ व जालंधरनाथ हे 12 वर्ष हे तेथे राहिले आणि त्यावेळेस त्यांना या शाबरी विद्येवरती काहीतरी कवित्व करावं अशी आज्ञा भगवान शंकराकडनं त्यांना झालेली आहे। आणि आता भगवान शंकर त्यांना असं सांगतात आहे की पूर्वी सांबरी ऋषींनी हा शाबरी विद्या हा याचा शोध त्यांनी लावला आणि त्याचप्रमाणे शतकोटी शाबरी विद्याचा मंत्र असावेत अशी त्यांनी इच्छा धरलेली असताना त्यांना नंतर मग असं समजलं की एवढा आपल्याकडून हा पण आपल्याकडून पूर्ण होणार नाही आहे आणि म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की राहिलेली ही विद्या जी आहे तर हे नवनाथ जे आहेत नवनारायण जे नवनाथ या रूपानं जन्म घेणार आहेत ते हे पूर्ण करतील आणि म्हणून की काय असं ते ठरवलेलं असताना मग मच्छिंद्रनाथांनी हे जेव्हा काव्य केलं तेव्हा 33,95,00,000 इतके मंत्र त्यांनी नुसतेच लिहिले नाही त्यावरती कवित्व केलं त्या प्रत्येक मंत्रावरची देवता सिद्ध केली आणि मंत्र त्यांनी सिद्ध करून ठेवले। त्याचप्रमाणे गोरक्षनाथांनी 9,12,00,00,000 त्याचप्रमाणे मीननाथांनी 5,01,00,000 चरपटनाथांनी 9,07,00,000 मंत्र तर मग भर्तरीनाथ आता पुढे 7,04,00,000 पूर्ण करतील आणि त्याचप्रमाणे
3,00,000 2,03,00,000 हे रेवानाथ करतील. आणि त्यानंतर शेवटी वटसिद्धनाथ जे आहेत ते 1,01,00,000 म्हणजे 34,12,00,000 हे नुसते जालिंदरनाथांनी करावे आणि त्यामध्ये 6,08,00,000 हे कानिफनाथांनी सिद्ध करावे, असं हे पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मग भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं, या दोघांना, जालंधरनाथांना आणि कानिफनाथांना, की तुम्ही आता स्वतः हे मंत्र जे आहेत हे मंत्र तुम्ही सिद्ध करा. त्याचप्रमाणे ज्या पर्वतावरती मच्छिंद्रनाथ गेले होते, आपण मागच्या अध्यायांमध्ये बघितलेलं आहे की ते मार्तंड पर्वतावर त्यांना देवीने जाण्याची आज्ञा केली आणि तिथे तो जो वृक्ष होता, नागाश्वत वृक्ष, त्या वृक्षाच्या खाली त्यांना तपश्चर्या करायचे त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याचबरोबर तिथे जे बाजूला सूर्यकुंड होते, 100 ते सूर्यकुंड होते, त्या 100 सूर्यकुंडामधलं पाणी आणून त्याचप्रमाणे तिथे जो वृक्ष होता तिथल्या देवता सिद्ध करायच्या होत्या. आणि हे सगळं मग या दोघांनी मिळून, जालिंदरनाथ आणि कानिफनाथ या दोघांनी तिथं केलं. आणि त्यानंतर मग हे पुढे बद्रिकाश्रमात बद्रीनाथाच्या साक्षीनं मग कानिफनाथांना मग यांनी तिथे तपश्चर्याला बसवलं. त्यांना सांगितलं की तू आता इथे तपश्चर्या कर, मी तीर्थाटन करून येतो. आणि मग आता जालिंदरनाथ जे आहे ते तीर्थाटनाला निघाले. आणि या जालिंदरनाथांची एक सवय अशी होती की कुठल्याही नवीन नगरात जायचं असलं की ते काय करायचे, वनामधून चांगला अशा प्रकारचा, ज्याला आपण ताजा चारा म्हणतो, किंवा गाईसाठी म्हणा काही खाद्य जे असतं, ज्याला आपण घास किंवा चारा असं कोणी म्हणू शकतो, हा गवताचा भारा हा डोक्यावरती घ्यायचा, त्या गावात जायचं आणि तिथल्या गायींना स्वतःच्या हातानं खाऊ घालायचं. हा जालंधरनाथांचा एक नियम होता. आणि त्या दृष्टीने एकदा जालंधरनाथांनी जसा हा गवताचा भारा उचलला, तसं मग अग्निदेवतेनं वायुदेवतेला प्रार्थना अशी केली की हा जालंधर म्हणे माझा पुत्र आहे आणि याच्या शिराला तो भार, हा त्याचा भार वाटू नये म्हणून तू त्याला आधांदरी ठेवू. त्या वायूला आज्ञा केली, वायुदेवतेला अग्निदेवतेनं ती प्रार्थना केली की म्हणे माझी प्रार्थना अशी आहे म्हणे की तो चारा तुम्ही असा आधांतरी ठेवा, म्हणे तो गवताचा भारा तुम्ही आधांतरी ठेवा. आणि त्यामुळे की काय, मच्छिंद्रनाथ, क्षमा असावी, त्यामुळे की काय, जालंधरनाथ हे जेव्हा चारा घेऊन जात तेव्हा जालंधरनाथाच्या शिरावरती आणि त्या गवताच्या भारामध्ये थोडंसं अंतर, म्हणजे तो चारा आधांतरी असायचा आणि खालून जालंधरनाथ हे जायचे. आणि असा परिपाठ त्यांचा आता चालू होता. आणि मग पुढे एकदा गौड देशात हेलापट्टण नावाच्या गावामध्ये शिरताना अशाच प्रकारचा हा भारा जालंधरनाथ घेऊन चाललेले होते. आणि त्या हेलापट्टण त्या गावामध्ये ते आले. आणि ते आल्यानंतर ते जेव्हा रस्त्यानं चालले होते तेव्हा लोकांना आश्चर्य वाटायचं की हा कसला योगी आहे, हा कसला जोगी आहे, की हा खालून चालतोय, वरती भारा आहे, पण त्या भारामध्ये आणि याच्या शिरामध्ये बरचसा अंतर आहे. मग निश्चित हा कोणीतरी सत्पुरुष, हा कोणीतरी महात्मा, हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे, असं त्या लोकांना तर समजून गेलं. त्यामुळे ते लोक काय करायला लागले, बघा आता सिद्धी आली की आपोआप प्रसिद्धी होते. आणि मग तसंच जालिंदरनाथांचं सुरू झालं. मग जालिंदरनाथाची प्रसिद्धी व्हायला लागली. पण मग जालिंदरनाथांनी ठरवलेलं होतं की आपल्या योग सामर्थ्याची आणि आपल्या मंत्र सामर्थ्याची कोणाला जाणीव आपणहून करून द्यायची नाही. आणि त्यामुळे की काय, या गावात ते शिरल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःचं जे राहण्याचं ठिकाण ठरवलेलं होतं, ज्याला आपण वस्तीस्थान म्हणतो, हे वस्तीस्थान म्हणजे अत्यंत गलिच्छ अशा ठिकाणी ते राहत, अत्यंत गलिच्छ, ज्याला आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये उकिरडा, कचरा टाकायचा उकिरडा ज्याला आपण म्हणतो, की जिथपर्यंत मनुष्य तर काय साधे श्वानसुद्धा जाणार नाही, इतक्या गलिच्छ वस्तीमध्ये यांनी यांचं आसन ठेवलेलं होतं.
आणि आता या गौड देशाचा जो राजा होता त्याचं नाव होतं गोपीचंद नावाचा राजा. हा गोपीचंद नावाचा जो राजा होता हा मोठा शूर, सद्गुणी, 12 लक्ष नुसती हत्तींची फौज त्याच्याकडे होती. इतका हा शूरवीर राजा होता. पण हा राजा जेवढा पराक्रमी होता तेवढा तो अय्याशी अशा प्रकारची मिजाज त्याची होती. आणि 1600 पत्न्या त्याला होत्या. आणि त्यामुळे की काय सतत भोगविलासात हा रममाणारा हा होता. आणि त्याची मात्र जी आई होती हिचं नाव होतं मैनावती. विधवा होती पण त्याचप्रमाणे अत्यंत सात्विक आणि साध्वी अशा प्रकारची ही मैनावती होती. आणि तिच्या अंतःकरणात फक्त एकच विचार असा होता की आता एवढं आपण आता ऐश्वर उपभोगलेलं आहे, एवढे सुख सोयी आपण ऐश्वर उपभोगलेलं असताना पुन्हा आता आपल्याला जन्म नको. आणि या विचारातच ती असायची की असं काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये घडावं आणि माझ्याकडून एखादं सत्कर्म व्हावं. आणि त्या दृष्टीने ती सत्कर्म सुद्धा पुष्कळ करायची. आणि ती हे सत्कर्म करत असताना मात्र चिरंजीव तिला कुठल्याच प्रकारे विरोध करत नसत. पण आता यांच्यातल्या या ज्या 1600 पत्न्या जेव्हा त्याला होता तेव्हा थोडंसं सौती मत्सर म्हणा किंवा थोडंसं सासू सुनेचं असलेलं ते नातं म्हणा, ते उद्याच्या अध्यात आपण बघणार आहे. आजच्या अध्यात आपल्याला ते येणार नाही आहे की कशा प्रकारचं ते झालेलं आहे. आणि मग हे सर्व होत असताना यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चालू केलं. आणि ही मैनावती मात्र अत्यंत साध्वी असल्या कारणाने हिचं त्या राजमहालात कधीच मन रमलं नाही. आणि म्हणून एक दिवशी की काय आपल्या ज्याला आपण व्हरांडा असं म्हणतो, वरच्या मजल्यावरील जो मोकळा भाग असतो ज्याला इंग्रजी भाषेमध्ये गॅलरी म्हणतात, ही एक दिवस त्या व्हरांड्यामध्ये उभी असताना रस्त्याचं अवलोकन करत असताना रस्त्यावरून जे पानतस्त आवागमन करत होते त्यांच्याकडे ती बघता बघता ती रमून गेलेली असताना नेमकी त्यावेळेस समोरून जालंधरनाथ गेली. तिनं बघितलं आता हा कोणतरी योगी आहे, कोणतरी सत्पुरुष आहे आणि कोणीतरी पराक्रमी अशा प्रकारचा जणू काही साक्षात अग्निनारायणच आपल्यासमोरून चालला की काय अशा प्रकारच्या विचारीच्या अंतःकरणात आला. आणि त्याच वेळेस तिनं मात्र तिच्या एका अत्यंत चतुर अशा दासीला तिनं बोलवलं. आता ही जी दासी होती ही तिची दासी सुद्धा होती आणि तिची हेर सुद्धा होती, गुप्त हेर होती तिची. आणि हिनं तिला सांगितलं की हे बघ म्हणे, मी तुला अत्यंत गुप्त बातमी, गुप्त वार्ता सांगते म्हणे. मी आत्ता एक अशा प्रकारचा जोगी इथं बघितला, एक संन्यासी, एक साधू मी इथं बघितला. साधारणतः इतर जसे दिसतात त्या मानवांपेक्षा अत्यंत वेगळ्या अशा प्रकारचं तेजपुंज वलय त्याच्या मुखकमलाभोवती होतं. अंगावरती रुद्राक्षांच्या माळी होत्या, जटाभार त्याचा होता, दाढी होती आणि अत्यंत स्वस्थ आणि शांत चित्तानं मात्र तो पावलं टाकत निघालेला होता. आणि त्याच्या डोक्यामध्ये आणि त्या गवताच्या भाऱ्यामध्ये थोडंसं अंतर होतं, इतका तो सिद्ध पुरुष आहे. आणि मग आता ही जी गुप्तहेर होती हिनं मग पुढे चालू केलं, तिची यंत्रणा तिने फिरवायला चालू केलं. ही स्वतः त्यांच्या मागे गेली, तिनं ते दृश्य बघितलं की हे जालंधर महाराज हे एका गल्लीत गेले. आता बऱ्याचशा नगर म्हटलं म्हणजे बरेचसे आडमार्ग वगैरे असतात, तिथे बऱ्याचशा गल्ल्या वगैरे असतात, बरेचसे घरं वगैरे असतात. हे एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत गेले, तिथं एका ठिकाणी गाय बांधलेली होती. यांनी तो भारा खाली काढला, थोडा चारा पहिले गाईच्या वासराला टाकला, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्यांनी जसं हात फिरवलं तसं त्या गाईच्या वासरानं शेपटी हलवून त्यानं आनंद व्यक्त केला, त्याला आनंद झाला. त्यानंतर यांनी थोडासा राहिलेला भारा पुन्हा त्या गाईला घातला, गाईच्या पाठीवरून त्यांनी हात फिरवला
आणि मग अशा पद्धतीनं जेवढ्या केवढ्या तिथं गायी होत्या आणि त्याचबरोबर त्याच्या समोरच्या एक अंगणामध्ये ज्या काही गायी होत्या त्या सर्व गायींना यांनी यांच्या निज हस्ते तो चारा दिला, तो चारा खाऊ घातला त्यांना. आणि हे आता पुढं निघाले. आता नाथांचं लक्षसुद्धा नव्हतं की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे. आणि ही मैनावतीची जी दासी होती ती नाथांचा पाठलाग करत 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 आणि मग नाथ आता त्या गावाच्या अगदी ज्याला आपण म्हणतो शेवटची गल्ली, त्या शेवटच्या गल्लीपर्यंत आले. आणि जिथून एक वाट त्या स्मशानभूमीकडे जात होती गावातल्या, तिथे एक उकिरडा होता. त्या उकिरड्यावरती नाथ महाराज येऊन बसले. आले जालंधर महाराज आले, ते तिथं आले. जालंधरनाथ ते तिथं बसले. हे दासीनं बघितलं आणि ही वार्ता आपल्या राणीला जाऊन तिने सांगितली. आणि राजमाता मी प्रत्यक्ष जाऊन तिथे बघितलं की ते अत्यंत गलिच्छ अशा ठिकाणी त्यांची वस्ती आहे. तर मला असं वाटतं म्हणे हा कोणीतरी एखादा वेडा पुरुष असावा म्हणे. नाही म्हणे, तो वेडा नाही आहे म्हणे. तो ज्या अर्थी त्या भाऱ्यामध्ये आणि त्याच्या शिरामध्ये ज्या अर्थी अंतर होतं त्या अर्थी तो वेडा नाही आहे. तो भारा जर त्याच्या शिरावर असता तर तो वेडा असता म्हणे. आणि म्हणून मला अशी पूर्ण खात्री आहे की तो निश्चित कोणतरी सतपुरुष आहे म्हणे. मग आता राजमाता माझ्यासाठी काय आज्ञा आहे? मग राजमातेनं सांगितलं एक काम कर म्हणे, रात्री मध्यरात्रीचा जेव्हा प्रहर होईल तेव्हा आपण दोघी जणी तिकडं जायचं. काय दोघींचं ठरलं. ठरल्याप्रमाणे मैनावतीनं रात्री एक असं सुंदर सुवर्णाचं जे पूर्ण ताट होतं, जे पूर्ण पात्र होतं, त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची खायची फळं ही राणीनं अगोदरच काढून ठेवली. ती सुंदर अशा रेशमी वस्त्रानं ती झाकून ठेवलेली होती. आणि ज्यावेळेस मध्यरात्र झाली, सगळीकडं निजानीज झाली, तेव्हा मग या मैनावतीनं राजमातेनं तिच्या दासीला खुणावलं. दोघीजणी उठल्या, महालाच्या बाहेर आल्या आणि त्यानंतर आता त्या रस्त्यावरनं चालायला लागल्या. त्यावेळेस या मैनावतीनं पूर्णपणे वेश परिवर्तन केलेलं होतं. अन्यथा जरी त्या राजवस्त्रांमध्येच जर कधी ती गेलेली असती तर काय झालं असतं? कोणीतरी अपहरण करून घेतलं असतं. कारण आता आधीच तर ती विधवा म्हटल्यानंतर अंगावरती तर काही दागदागिने नाही तिच्या. पण हिच्यामुळं हिच्या पुत्राला नाहक त्रास झाला असता हा विचार अंतःकरणात येऊन तिनं सुद्धा वेश परिवर्तन केलं. आणि आता या दोघी जणी जायला लागल्या. मग जिथपर्यंत जालंधरनाथ थांबलेले होते तिथं जिथं जालंधरनाथ थांबलेले होते तिथं ह्या दोघी जणी आल्या. आणि हिनं जेव्हा वास घेतला तेव्हा ती दासी हळूच तिच्या कानात म्हणाली, राजमाता मी आपल्याला बोलले होते ना अत्यंत गलिच्छ वस्तीत हा गोसावडे राहतो म्हणून, थांब म्हणे. आणि म्हणून राजमाता ते पात्र सुवर्ण पात्र घेऊन त्यांच्याजवळ जायला लागल्या. तसं जालिंदरनाथांनी पटकन हातामध्ये 2-4 दगड घेतले आणि ते मारायला सुरुवात केली. पण तरीही मैनावती मागे हटली नाही, थांबली. त्यानंतर पुन्हा हे जेव्हा शांत झाले, जवळ गेले, त्यांच्या हातामध्ये ते फळं दिले. फळं दिल्यानंतर सुद्धा यांनी ना त्या फळाकडं पाहिलं ना तिच्याकडं बघितलं. तरी तिनं नमस्कार केला खाली वाकून. आणि नुसताच खाली वाकून केला नाही तर दोन्ही गुडघे खाली जमिनीला टेकून त्यांच्या चरणावरती मात्र त्या नतमस्तक झाल्या. आणि मग त्यांनी तिला हाकलून दिलं. ठीक आहे, ती म्हणे मी उद्या पुन्हा येते म्हणे स्वामी आपल्या दर्शनाला. असं सतत होत गेलं. मग तिसऱ्या दिवशी मग जालिंदरनाथांनी विचारलं, कोण आहेस म्हणे माते तू? तिनं सांगितलं की मग या देशाचा जो राजपुत्र आहे गोपीचंद, मी त्याची आई आहे. हा राजा आहे म्हणे या देशाचा, नरेश आहे म्हणे, मी त्याची आई आहे म्हणे. माझे पती जे होते ते मोठे शूरवीर अशा प्रकारचे माझे पती होते.
पण शेवटी एके ठिकाणी एका युद्धात माझे पती त्रिलोचन महाराज म्हणून जे होते त्यांना वीरमरण आलं आणि त्यामुळे मला हे वैधव्य प्राप्त झालं. म्हणे मग माझ्याकडून काय अपेक्षा आहे? नाही म्हणे महाराज, मला फक्त या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला ती सुटका हवी आहे. अशा प्रकारची तिनं प्रार्थना केली. आणि मग तरीही जालंधरनाथांनी सांगितलं, तू इथं थांबू नको, तू तुझ्या घरी जा, अन्यथा काय होईल, आता उजाडणार आहे थोड्याच वेळात, आणि ही वार्ता जर इतर नगरवासियांना कळाली तर नाहक तुझीच बदनामी होईल, माझी होणार नाही. तू जा म्हणे माते घरी. मग तिला काढून दिलं, ती निघून गेली. चौथ्या रात्री तरी ती पुन्हा आली. मग आता पहिल्या 3 रात्रीपर्यंत तिच्यासोबत तिची दासी होती. चौथ्या रात्री महाराणी राजमाता ह्या ज्या होत्या ह्या एकट्या आल्या आणि त्यांनी पुन्हा त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर झालं असं की त्यामध्ये मला सेवेचा काहीतरी अधिकार द्या, मला आपली सेवा करायची. नाथ महाराज निश्चल बसलेले जालंधरनाथ. मग त्या कधी पाय दाबत, कधी त्यांचे हात दाबत, आणि अशा प्रकारची आता त्यांची सेवा सुरू झाली. किती दिवस करावे बरं सेवा? किती दिवस करावी? 6 महिन्यांपर्यंत या मैनावतीची अशा प्रकारे जालंधरनाथांनी परीक्षा बघितली. शब्द सुद्धा बदले नाहीत, शब्द सुद्धा बदले नाही, पण हिनं मात्र हिची निष्ठा काही ढळू दिली नाही. आणि मग ज्यावेळेस नाथ महाराजांची गोष्ट लक्षात आली की आता ही खरं हिला आता अनुग्रह देण्याच्या ही लायकीची झालेली आहे. वेळ द्यावी लागते. गुरुसुद्धा परीक्षा पाहतात. आम्हाला असं वाटतं की पारनेला म्हणजे लगेच पहिल्याच भेटीत महाराजांनी उपासना देऊन टाकावी, मग महाराज मोकळे नाभी मोकळे, असा आमच्या डोक्यात विचार असतो. पण आम्ही जेव्हा पारनेरला तर तेव्हा महाराज म्हणतात, नाही आता थांब, आता आला का आता थांब, मी तुला नंतर कधीतरी उपासना देईल. मग याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ एवढाच असतो की जे षडांग आहेत त्या षडांगातलं शेवटचा अंग उपासना आहे आणि पहिले 5 कुठेतरी कमी आहे, म्हणून तुला पुढच्या वेळेस पुन्हा बोलवलं, हा त्याचा अर्थ झाला. आणि मग अशा पद्धतीनं जालंधरनाथ महाराजांनी शेवटी 6 महिने तिची ही सेवा बघून, तिची सेवावृत्ती, तिचा सेवाभाव बघून एक दिवस नाथ महाराज निजलेले असताना ही माऊली तिथं गेली. तिनं नाथ महाराजांचं जे मस्तक होतं ते स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि ती त्यांना वारा घालायला लागली. त्याच वेळेस नाथ महाराजांनी आपल्या मायेने तिथं एक भ्रमर उत्पन्न केला. आणि आता हा भ्रमर, हा मायावी भ्रमर त्या माऊलीच्या मांडी पोखरायला त्यांनी सुरुवात केली. चाललाय आत 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 चाललाय तो भ्रमर. तरी माऊली अत्यंत निश्चिंत निश्चल अशा प्रकारची तिथे बसलेली होती. खूप रक्त तिचं वाहायला लागलं आणि शेवटी मग जालंधर महाराज उठून बसले. शांत तिच्यासमोर नाथ महाराज बसलेले होते. महाराजांनी तात्काळ त्यांच्या मायेने तो भ्रमर तिथे नष्ट केला. आपल्या झोळीमध्ये हात घातला, थोडीशी विभूती काढली, संजीवनी मंत्र म्हटला आणि असा त्या माऊलीच्या मांडीवरती भिरकावला. त्याचबरोबर त्या माऊलीची मांडी पूर्ववत झाली. जी जखम होती ती तात्काळ भरून निघाली, पण जखमेची खून सुद्धा राहिली नाही. ना तर राहिलेलं रक्त, ना रक्ताचा असलेलं तो राजमातेच्या अंगावरचं असलेलं ते वस्त्र. आणि अशा प्रकारचं हे सर्व झाल्यानंतर मग महाराजांनी तिला पुन्हा एकदा विचारलं, सांग म्हणे तुला माझ्याकडून नेमकी काय पाहिजे, काय अपेक्षित? तिनं पुन्हा एकदा महाराजांचे पाय धरले. महाराज एकच हवं आहे म्हणे. काय? या जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी मुक्तता व्हावी. कारण जो जीव जन्मला त्याला कधी ना कधी मरण येणारच, हे तर निश्चित आहे म्हणे. कधी येणार हे कोणालाच माहीत नसतं. पण माझी एक प्रार्थना अशी आहे की मला एकदा मरण जर आलं तर पुन्हा मला जन्म नको,
माझी मुक्तता व्हावी, एवढीच माझी प्रार्थना आहे. आणि मग याच्यावरती मग खुश होऊन महाराजांनी तिला अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवन योग विद्या तिला दिली, तात्काळ देऊन टाकली. कारण सुरुवातीचे 6 महिने हे तिच्या खडतर तपाचे होते. आणि त्याचबरोबर हे सर्व झाल्यानंतर हा जसं तिला अद्वैत साक्षात्कार झाला, त्याच क्षणी मैनावती राजमातेची समाधी लागली. क्षणार्धात तिची समाधी लागून गेली. आणि पुन्हा मग नंतर त्यांच्याच कृपेने जेव्हा ती भानावरती आली, तेव्हा आईला असं वाटलं की माझा जो भोगमग्न असलेला माझा जो गोपीचंद नावाचा पुत्र आहे तो भानावर येईल का, महाराज त्याचा उद्धार करतील का, असा विचार आता या मैनावती नावाच्या राजमातेच्या अंतःकरणात सुरू झालेला आहे. झालंय आईच्या अंतःकरणात नेहमी हाच विचार असतो की माझ्या पुत्राचं कल्याण कधी आणि कसं होईल याचा असतो. आणि म्हणून हा 13वा अध्याय ते संपन्न होत आहे. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या पठणाने स्त्री हत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजांचा उद्धार होतो. बोला जालंधरनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त. आता पुढचा अध्याय आपण बघणार आहे 14वा अध्याय. आणि या 14व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा मी जसं सांगितलं की आत्मज्ञानी झालेली ही मैनावती नावाची राजमाता आता हिच्या अंतःकरणामध्ये की आपला पुत्र जो गोपीचंद आहे एवढा ऐश्वर्य आहे, पण शेवटी हा नित्य भोगविलासातच रममान होतो. जितका हा दिसायला सुंदर आहे तितका सुंदर त्रिलोकचंद महाराज म्हणजे याचे पिताश्री सुद्धा होते. पण शेवटी गती काय झाली, शेवटी मृत्यू आलाच ना. मृत्यू तर प्रत्येकाला येणार आहे, पण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्याची सुटका व्हावी आणि काहीतरी याला सुद्धा दीक्षा मिळावी असा एके दिवशी त्याच वरच्या वरंड्यामध्ये आई विचार करत होती. आणि त्यावेळेस खाली हे महाराज रत्नखचित अशा चौरंगावर बसलेले होते. आणि 1600 पैकी काही पत्न्या कोणी अंगाला अत्तर लाव, कोणी सुवासिक द्रव्य लाव, कोणी उटणं लाव, कोणी डोक्याला शिकाकाईनं महाराजांचे केश संभार धुवून काढ, अशा प्रकारचे महाराज खाली बसलेले होते. हे सर्व विधी झाले. त्यानंतर महाराज उठले आणि जसे चूळ भरण्यासाठी बाहेर आले तात्काळ त्यांच्या अंगावरती वरतून मातेच्या नयनातला अश्रू त्यांच्या अंगावर पडला. आणि त्यांना लगेच जाणवलं की आपल्या अंगावरती वरतून एक थेंब पडला. म्हणून त्यांनी वरती बघितलं तर त्यांची आई त्यांना तिथे उभी असलेली दिसली. आणि दोन्हीही नयनांमध्ये तिचे अश्रू होते. हे तात्काळ सर्व सोडून पळत पळत वरती गेले आणि आईला विचारलं, आई आई काय झालं, कोणी तुला बोललं का, विशेष करून या 1600 मधली एखादी तरी तुला बोलली का, किंवा असं कोणत्या प्रकारचं दुःख आहे जे तू माझ्यापासून लपून ठेवलेलं आहे. आणि मग असं म्हणताच मग नंतर आता आईचा शोक कमी झाला आणि मग आईनं मुलाला त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आई त्याला आता सांगायला लागली की बाळा, तुझे पिताश्री जे होते ते तुझ्यासारखेच दिसण्यास सुंदर होते, तुझ्यासारखंच त्यांनीही नाव कमवलेलं होतं, तुझ्यासारखेच युद्धात सुद्धा ते निपुण होते. पण बाळा, एवढं असताना तू वडिलाई ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने न जाता तू भोगात आणि ऐश्वर्यात रमलास, याचं मला दुःख होतं रे म्हणे बाळा. म्हणे आई मग आता मी काय करू म्हणे. नाही म्हणे, मला असं वाटतं म्हणे की तू काहीतरी सन्मार्गाला लागावं. मग याने विचारलं, आई असा कोण आहे म्हणे जो मला सन्मार्गाला लावेल, असा कोणी सत्पुरुष तू बघितलाय काय, तुझ्या दृष्टीस पडलाय का असा कोणी पुरुष. आणि याच उत्तराची नेमकी आई वाट पाहत होती.
आणि मग आईनं त्याला सांगितलं, हे बघ म्हणे, की शेवटी काय असतं म्हणे, प्रत्येकाला कधी ना कधी या काळाच्या भक्षस्थानी पडावंच लागणार आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, काळ आहे, काळ त्याचं काम करणार. निसर्ग आहे, निसर्ग म्हटला, जन्म म्हटला की मृत्यू प्रत्येकाला येणारच. पण तरी मला असं वाटतं की या जन्ममृत्यूच्या फेरातून आपली सुटका व्हावी, याकरता म्हणे बेटा मला असं वाटतंय की तू सन्मार्गाला लाग. ज्याप्रमाणे नारद, व्यास, शुक, याज्ञवल्क्य, रामानुज, बिभीषण, हनुमंत हे जसे चिरंजीव झाले, त्याप्रमाणे तू व्हावं, तू पण तसाच हो. मग पुन्हा एकदा त्यानं आईला विचारलं की असा एखादा सत्पुरुष कोणी असेल तर मला सांग. आणि मग आईनं त्याला सांगितलं की अरे मुला, तशाच प्रकारचा एक योगी सध्या आपल्या नगरात आलेला आहे. अत्यंत सात्विक, अत्यंत तपस्वी आणि अत्यंत तेजपुंज असा एक योगी, ज्याचं नाव जालंधरनाथ आहे. हा इथे आलेला आहे म्हणे. आणि हा इथं आलेला असताना सुद्धा याच्याकडे अनेक प्रकारचे मंत्र, अस्त्र आणि शस्त्रविद्या याच्याकडे असून सुद्धा हा अत्यंत वैराग्यानं इथं त्याचं जीवनयाम करतोय, जीवन व्यतीत करतोय. आणि असं सांगितल्यानंतर मग गोपीचंद सुद्धा म्हणाला की आई, तू जसं सांगते ना तसं मी पण करेल, आणि मी पण आता जाऊन त्यांच्याकडे योगाभ्यास करेल. पण मला असं वाटतं आई की मला अजून 12 वर्षापर्यंत तरी तू हे राजवैभवाचं हे सुख तुम्हाला भोगू दे, आणि त्यानंतर मी याचा त्याग करेल. तेव्हा त्याला आई म्हणाली, अरे बाळा, 12 वर्ष कशाला पाहिजे रे म्हणे, काळा आनंद आहे, विशाल आहे, व्यापक आहे म्हणे. तो अजूनपर्यंत कोणाला कळलेला नाहीये, आणि हा काळ कधी घालेल हे अजूनपर्यंत कोणाला माहित नाही. त्यामुळे काळाचा घाला येण्याच्या आत तू काहीतरी सन्मार्गाला लाग. आणि असं जसं आई त्याला सांगितलं, आणि म्हणून तू इतर दिवसांची वाट न बघता तू उद्या सकाळी त्या सिद्धाकडे, त्या सत्पुरुषाकडे जा, असं मला वाटतं. आणि आता मायलेकरांचं हे बोलणं, त्याची जी लुमावंती नावाची पट्टराणी होती ती ऐकत होती. आणि हे बोलणं ऐकल्यानंतर तिनं कपाळाला हात मारला. म्हणे काय आई आहे का राक्षसीने म्हणे, कोणत्या आईला नाही वाटत म्हणे माझा मुलगा ऐश्वर्यात राहावा म्हणे, या बाईला काही सण होत नाही काय म्हणे, माझा मुलगा एवढा ऐश्वर्यात राहतोय, हिला सण होईना म्हणे, ही माझ्या मुलाला काय सांगते, हे राजवैभव सोडून दे आणि तू सुद्धा त्या संन्यासाची दीक्षा घे, आणि मग आमचं काय होईल म्हणे, आणि ही राजगादी चालवायची कोणी. अशा प्रकारचा विचार तिच्या मनात आला. आणि मग तिच्या मनात हाही विचार आला की ही माता नाही आहे, ही साक्षात कैकेयी आहे, की उद्या रामाला अभिषेक व्हायचा म्हणून तिने आजच सांगितलं यांना मनात पाठवून द्या म्हणून. आणि मग ही कैकेयी सारखीच झाली ना म्हणे. एवढं राजवैभव सोडून ती माझ्या पतीला सांगते की तू योगमार्गाची दीक्षा घे, आई आहे का कोण आहे म्हणे. मग अशा प्रकारचा विचार तिच्या मनात आला, ती तिथून निघून गेली. आता इकडं लेकरू पण आईला सांगते, आई म्हणे तू जर सांगतेस आणि तेच जर खरं असेल, आणि तो साधू जर त्या योग्यतेचा कधी तो गोसावी असेल, तर मी निश्चित उद्या स्वतः जाऊन बघेल, आणि त्याचा मोठेपणा ज्या वेळेस मला पटेल, काय त्याने आत ठेवली, त्याचा मोठेपणा ज्या वेळेस मला पटेल त्यावेळेस मात्र मी त्याला शरण जाईल. ठीक आहे मग असं म्हणून मग मुलांना आईची समजूत काढली, आईचे डोळे पुसले, आणि पुन्हा एकदा हे यांच्या शाही स्नानासाठी हे चालले गेले. त्यानंतर या लुमावंतीने काय केलं, आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की 1600, आणि मग त्याच्यातल्या काही 8-10 ज्या पत्न्या होत्या, ज्यांना आपण राजस्त्रिया हा शब्द वापरू शकतो, या राजस्त्रियांना त्यांनी बोलवलं, आणि तिनं या सगळ्यांची एक गुप्त अशा प्रकारची सभा बोलवली बंद दरवाजाच्या आड. आजकाल राजकारणामध्ये या शब्दाला विशेष महत्त्व आलेलं आहे की बंद दरवाजाच्या आड त्यांची काहीतरी चर्चा चालू होती.
आणि मग तिनं सख्यांना सांगितलं की एका बघा म्हणे या नगरामध्ये ना म्हणे कोणतरी एक गोसावी आलेला आहे आणि त्या गोसाव्याने आपल्या राजमातेलाच नादी लावलं म्हणे. आणि कसं नादी लावलं तर आपल्या पतीला संन्यासाची दीक्षा घ्यायची, याला संन्यास स्थापन करायला लावायचा, संन्यासाश्रमात याला घुसवायचं, याला अरण्यात पाठवून द्यायचं आणि मातेनं मग त्या गोसाव्याला आणून त्याला राजगादीवर बसवायचं. म्हणजे अशा प्रकारची हिनं तिथं सभा घेतली आणि त्या सगळ्या स्त्रियांना असं सांगितलं की हे बघा म्हणे आपण आता 28 पट्टराण्या आहेत म्हणे राजाच्या, आता आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणे, नाही तर मग हे एकदा राजगादी गेले का आपलं महाराणी पद पण धोक्यात आहे म्हणे. बघा म्हणे बाबा आता तुम्हाला काय जमतं ते, कारण माझ्या तर गुप्तचर यंत्रणेनं मला सर्व ही माहिती दिलेली. अशा प्रकारचं वक्तव्य तिनं तिथं केलं आणि मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या कानानं ऐकलं. माता स्वतः त्याला सांगत होती म्हणे आपल्या पतीला की तू संन्यासाची दीक्षा घे आणि निश्चित म्हणे याच्यामध्ये मातेची काहीतरी चाल दिसती, या मैनावतीची काहीतरी चाल दिसती. आणि म्हणून मग रात्रीचं भोजन झाल्यावर राजा जेव्हा या लुमावंती नावाच्या राणीच्या महालात गेला तेव्हा मग तिनं प्रत्यक्ष पतीला प्रश्न विचारला की का हो, काय म्हणे तुमच्या अंतःकरणात काय खळबळ चालू आहे म्हणे. सासूबाईंनी सांगितलं ना म्हणे तुम्हाला, म्हणे काय म्हणे आता संन्यास घ्यायचा आहे काय. तो एकदम घाबरला. प्रत्यक्ष पत्नी विचारती म्हटल्यानंतर तो घाबरून गेला. अगं नाही म्हणे मी असं काही आईला वचन दिलेलं नाही म्हणे, फक्त जाऊन बघणार आहे म्हणे तो साधू किती योग्यतेचा आहे ते, आणि मला जेव्हा योग्यता त्याची पटेल त्यानंतर मी माझा निर्णय घेईल म्हणे. मी काय आईला वचन थोडी देऊन आलो, भेडाक काय म्हणे तुला विचारल्याशिवाय देणार आहे काय. म्हणजे अशा प्रकारचं इकडं पत्नीचं समाधान केलं, तिकडं आईचं पण केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणे. बर. आणि मग त्यानंतर झालं असं, मग हिनं सांगितलं की हे बघा म्हणे त्यांचे मला आजकाल लक्षणं काही ठीक दिसेना म्हणे सासूबाईंचे. आता झालं काय, यांनी योगाची दीक्षा घेतली मैनावती मातेनं, राजमातेनं, त्यामुळे ह्या बराच वेळ ह्या एकांतात यांच्या निजमहालात ह्या बसत समाधी लावत होती. यांना कळणार काय, यांनी त्याचा अर्थ काय लावला की म्हणे आता त्या गोसाव्यानं म्हणे ह्या वयात तुमच्या आईला नादी लावलं म्हणे आणि त्या गोसाव्याला राजगादीवर बसायचं आहे म्हणे. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर आणि म्हणे हे बघा म्हणे आमचं कुंकू बळकट आहे, म्हणून ही वार्ता आमच्या गुप्तहेरांनी आमच्या कानावरती ती घातली म्हणे. आणि मग आता या जो गोपीचंद होता हा संतप्त झाला आणि मग यानं काय केलं, तात्काळ दुसऱ्या दिवशी आपल्या विश्वासातले काही मंत्री, काही हेर हे त्यानं जालंधरनाथाच्या मागे लावले. बघितलं यांची दिनचर्या कशी आहे हे बघितलं आणि हे बघितल्यानंतर त्यांनी येऊन सांगितलं की महाराज म्हणे तो तिथं एका उकिरड्यावरती गोसावी राहतो आणि विशेष करून तो खातपीत काहीच नाही, म्हणजे कोणी काही दिलं तरी तो खात नाही. ते योगीच, यांना काय तो प्राणवायू बेंबीच्या आतून कशा प्रकारचा तो पुढं नेला, म्हणजे तिथे हे जे योगिक क्रिया आहे ही कुंडलिनी जागृत करण्याची ही क्रिया आहे आणि या क्रियेमुळे जो योगी असतो, जो तपस्वी असतो, त्याला तहानेची अथवा भुकेची त्या योग्याला जाणीव होत नाही. अशा प्रकारची समाधी यांची असल्या कारणाने. आणि मग यांनी सेवकांनी सुद्धा सांगितलं महाराजांना येऊन, नाही म्हणे हे तर काही जेवत नाही, काही खातपीत नाही, काही खाता पिताना आम्हाला तर काही दिसले नाही म्हणे. आपण महाराज म्हणे हे की म्हणे म्हणे काय, हा गोसावडी जिथं बसला आहे ना म्हणे, हा गोसावी, हा गोसाड्या जिथं बसलेला आहे ना म्हणे, त्याच्या बाजूला एक विहीर आहे. पण त्या विहिरीमध्ये हो म्हणे महाराज भरपूर पाणी आहे. ठीक आहे म्हणे. आता यांनी बेत आखला. यांनी काय केलं, हे रात्री तिथं गेले, सगळ्या मंत्र्याला घेऊन राजा तिथं गेला
महाराजांना उचललं जालंधरनाथांना आणि त्या विहिरीमध्ये टाकून दिलं. आणि नुसतंच टाकलं नाही तर ज्या काही बैलगाड्या बाजूला भरलेल्या होत्या, आता हे त्यांनी सकाळीच नियोजन करून ठेवलेलं, दिवसभराचं नियोजन होतं हे. त्याच्यामध्ये काही लीत, काही शेण आणि अशा प्रकारचं हत्तीची लीत शेण. आता मी पहिलेच सांगितलं की याच्याकडे 12 लक्षापर्यंत याच्याकडे हत्ती होते. मग ती एवढी लीट टाकणार कुठं? मग त्यांना आपण खूप भरून घेऊ. आणि मग असं सगळं हे तिथं गेले. अगोदर नाथांना त्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्याच्यावरतून ही लीद आणि हे सर्व शेण यांनी टाकून दिले. पण नाथ महाराजांनी काय केलं? खाली वातास्त्र जे होतं त्या वातास्त्राचा, त्याचप्रमाणे वज्रास्त्र, हे 2 त्यांनी सिद्ध करून ठेवलेले होते. या वज्रास्त्रामुळं काय झालं? यांचं शरीर जे होतं ते अगदी एका पुतळ्याप्रमाणे झालं. शेवटी वज्रास्त्र असते. आणि वातास्त्रामुळं काय झालं? हे जे काही शेण चिखल लीद वगैरे होती, ही ज्याप्रमाणे ते गवताचा भारा त्याच्यात अंतर होतं, त्याप्रमाणे यांच्यापासून एका विशिष्ट अंतरावरती ते येऊन गेलं. महाराजांना काही क्षती झाली नाही, जालंधरनाथ स्वामींना. हे खालीच राहिले आणि अत्यंत तटस्थ. कारण दोन्ही मंत्र यांनी सिद्ध केली होती, त्यामुळे कुठल्याही प्रकारची या मंत्र सामर्थ्यामुळे यांना इजा झालेली नव्हती. हे यांचं असलेलं सामर्थ्य. आणि मग ही बातमी जशी या राजाने आपल्या या पट्टराणींना सांगितली, एका पट्टराणीला सांगितली, आणि हिच्याकडून पुन्हा जेव्हा या 28 जणींना ही बातमी कळाली, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आता पहिले सासूबाईवरती लक्ष ठेवा म्हणे. आता आपली यंत्रणा यांच्या मागे लावा म्हणे. या आता नेमकी कुठं जातात, काय करतात हे बघू म्हणे. आणि मग हे जसं यांचं झालं, यांनी यंत्रणा पूर्ण जशी सासूबाई म्हणजे मैनावतीच्या पाठीमागे लावली, तशी एक दिवस मग आता मैनावतीला सुद्धा आपल्या गुरुची आठवण यायला लागली. शेवटी तिच्या दृष्टीने ते तिचे गुरु होते. समाज कोणत्या दृष्टीने पाहतो याला अर्थ नाही हो. फक्त माझा अंतःकरण शुद्ध आहे ना, माझ्या अंतःकरणातला भाव शुद्ध आहे ना, याला महत्व आहे. लोकांची सवय असते, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोक काही का म्हणे ना, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आणि म्हणून मग एक दिवस संध्याकाळी पुन्हा एकदा माता बाहेर पडल्या. आणि मुद्दाम की काय, आता त्यांना माहीत होतं, आता ज्या व्यक्तीची योग सिद्ध झालेला असतो त्याला एका जागी बसल्या बसल्या सर्व गोष्टी दिसतात. यांना नव्हते का दिसत? मग कोणी प्रकार केला, कोणी या बेताची आखणी केली आणि कशा प्रकारचा बेत घडून आणला, कशा प्रकारचा याच्या अंतःकरणामध्ये विष कालवलं. आणि मग या संध्याकाळी देवदर्शनाला जायच्या निमित्तानं राजमहालाच्या बाहेर पडल्या आणि त्या रस्त्यानं न जाता विरुद्ध दिशेच्या रस्त्यानं निघाले. आणि असं करता करता थोडंसं फिरून आपल्या बरोबरच्या सख्यांसोबत थोडंसं फिरून मग या हळूच मुद्दाम जिथं ती विहीर होती त्या विहिरीच्या बाजूवरनं ह्या गेल्या. आणि जाता जाता एकदा हळूच त्या विहिरीकडे बघून आदेश 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 गुरुदेव दत्त, अशा प्रकारचा त्यांनी नमस्कार केला. आणि मग पुन्हा एकदा ज्या होत्या या माता ज्या होत्या या वापस आल्या. आणि यांनी तिथं नुसताच नमस्कार केला का हो? शेवटी आता म्हणतात ना, कुपुत्र भवती कुमाता न भवती. जाता जाता मातेनं फक्त नाथांना एक प्रार्थना केली, सगळं करा पण कुठल्याही प्रकारच्या अस्त्र अथवा शस्त्रविद्येचा प्रयोग माझ्या पुत्रावरती करू नका. गुरुदेव दत्त. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया, पूर्णवाद की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंडरीनाथ भगवान की जय, पूर्णवाद की जय। जय पूर्णवाद, जय शिवराम।